विद्यार्थी मित्रांनो, याआधी आपण मानवशास्त्राची वैशिष्ट्ये आणि मानवशास्त्राचे स्वरूप पाहिले आहे. आता आपण या ठिकाणी आदिवासी समाजाची लक्षणे वा वैशिष्ट्ये पाहणार आहोत. आता पहा, ज्या समाजात खालील प्रमुख लक्षणे आढळून येतात त्या समाजाला आदिम समाज असे मानवशास्त्रामध्ये मानवशास्त्रीय लिखाणात संबोधले जाते. तर लहान आकार, एक तुटपुंजे तंत्रज्ञान, 2 3 आहे साधी अर्थव्यवस्था आणि 4 आहे लिपी आणि लेखनकला यांचा अभाव. आता लहान आकार म्हणजेच आदिवासी जमाती म्हणजे आदिम समाज हा अन्य समाजाच्या तुलनेत लहान आकाराचा असतो, कारण त्याची लोकसंख्या ही कमी असते आणि लोकसंख्येप्रमाणे त्यांचा प्रदेश देखील लहान असतो. त्यामुळे लहान आकार असे आपण याला म्हटलेले आहे. तुटपुंजे तंत्रज्ञान, कारण त्यांच्यापर्यंत तंत्रज्ञान प्रगत झालेले नसते आणि म्हणून मात्र त्यांची गरज पारंपरिक तंत्रज्ञानाने भागवली जाते. जसे की उदाहरण, शिकार करणारे आदिवासी तिरकमठ्यांचा वापर करतात आणि शेतीचा व्यवसाय करणाऱ्यांची शेतजमीन अत्यंत लहान आकाराची असते. डोंगर माथ्याची मुरमाड जमीन असते. शेती करणे आणि त्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याची त्यांना गरज वाटत नाही, कारण त्यांच्या आर्थिक गरजा अत्यंत सीमित असतात. आणि साधी अर्थव्यवस्था म्हणजे आदिवासी समाजात उपजीविकेचे साधने फारच थोडी असतात. तंत्रविज्ञान अत्यंत मर्यादित असते, कारण त्यांच्यापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी गेलेल्या नसतात किंवा ती लोक तेवढी शिकलेली नसतात. त्यामुळे मात्र गरजेपुरते उत्पादन म्हणजे उपभोगासाठी उत्पादन करणे ही आदिवासींची प्रवृत्ती असते. म्हणजेच आदिवासी समाजाचं हे एक ठळक वैशिष्ट्य आहे की त्यांची साधी अर्थव्यवस्था असते आणि लिपी लेखनकला यांचा अभाव असतो, कारण लिपी त्यांना माहीत नाही. आणि जसं की आपण त्याला म्हणतो की सर्व आदिवासी जमातींची भाषा एक नाही. गोंड, भिल्ल, संताल, कोरकू आदी आदिवासी जमातींच्या भाषा वेगवेगळ्या आहे. आदिवासी जमातींच्या भाषा केवळ बोलीभाषा आहेत, त्या लिपिबद्ध नाहीत. म्हणजेच काही आदिवासी भाषांची लिपी असली तरी लेखनकलेचा विकास आदिवासी जमातीमध्ये झालेला नाही. म्हणून आता आपल्याला या ठिकाणी आता त्याचं जमात या संज्ञेचा अर्थ असा पाहायचा आहे. आदिवासी जमातीचे अध्ययन करताना जमात या संज्ञेचा नेमका अर्थ, जात आणि जमात या दोन संज्ञांच्या अर्थामधील फरक समजून घेणे आवश्यक ठरते. हे उलटा झाला व्हिडिओ. हे दे बरं डिलीट करून. एवढं याच्यात काहीतरी झालं. जमात या संज्ञेचा अर्थ. आदिवासी जमातीचे अध्ययन करताना जमात या संज्ञेचा नेमका अर्थ आणि जात जमात या दोन संज्ञांच्या अर्थामधील फरक समजून घेणे आवश्यक ठरते. आता जाती जमाती या दोन संज्ञा जोडशब्द म्हणून वापरण्यात येत असल्या तरीही दोन स्वतंत्र व वेगळा अर्थ असणाऱ्या संज्ञा आहेत. जमाती ही संज्ञा देखील प्राचीन काळापासून वापरामध्ये आहे. भारतात प्राचीन काळापासून वेळोवेळी भिन्नवंश, भाषा व धर्म असणारे अनेक समूह आले. ते काळाच्या ओघात भारतीय समाजाचे अभिन्न अंग बनले. असे असतानाही काही समूह हे ग्रामीण व नागरी संस्कृती आणि संघटित समाज यापासून दूर व अलिप्त राहिले. आता प्रत्येक आदिवासी जमातीचे नाव भिन्न आहे. उदाहरणार्थ गोंड, भिल्ल, कोलाम, कोरकू, महादेव कोळी, खासी, गारो इत्यादी. तसेच प्रत्येक जमातीची भाषा व बोलीभाषा, वस्त्र प्रावरणे, चालीरीती, सणवार इत्यादी बाबी सुद्धा वेगवेगळे आहे. प्रत्येक आदिवासी जमात ही एका विशिष्ट भूप्रदेशात असते. म्हणजे महादेव कोळी व वारली या जमाती ठाणे जिल्ह्यातील डहाणू, तलसरी, जवाहर या भागात आढळून येतात आणि अमरावती जिल्ह्यातील मेळघाट भागात
वापी, निहाल या जमाती आढळून येतात, कोरकू आणि वापीची. थोडक्यात आदिवासी जमातीची विशिष्ट भाषा, प्रदेश, चालीरीती यासारखी अनेक वैशिष्ट्ये आहे. यामुळे जमातीची निश्चित व्याख्या करण्यासाठी कोणत्या घटकांचा आधार घ्यावा याबाबत अभ्यासकांमध्ये मतभिन्नता आहे. म्हणून या जमातींना अभ्यासकांनी वेगवेगळ्या नावाने संबोधल्याचे दिसून येते. उदाहरणार्थ आदिम जमाती, वनजाती, गिरिजन, मागासवर्गीय जमाती इत्यादी.